विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती आणि टीआयटीआय याचे फॉर्म तुम्ही भरलेले असतीलच. नसेलही भरले तरी काही घाबरण्याची गरज नाही. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन आहे. आताही लिंकवर जाऊन फॉर्म जो आहे तो भरून घ्या. परंतु हा फॉर्म भरताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवत आहेत की नेमका फॉर्म भरावा कसा, फॉर्म भरताना कोणकोणत्या अडचणी येतात, आम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहोत तर आम्ही फॉर्म भरू शकतो का, किंवा डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात. तर या संपूर्ण प्रश्नांचं निराकरण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजेच तुमचे संपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह होणार आहे. तर जास्त वेळ न गमावता आजचा हा व्हिडिओ सुरू करूया, ज्याच्यामध्ये बार्टी मार्फत आलेलं एक प्रसिद्ध पत्रक ज्याच्यामध्ये दिलेले आहे अशा गोष्टी ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवत असतात. ठीक आहे, तर सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो सिंपल आणि साधा आणि सरळ आहे की पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या लिंकवर जावं लागेल. ठीक आहे, अगदी सोपं आहे की ज्यांना पूर्व प्रशिक्षण घ्यायचं आहे बार्टी मार्फत, आरटी मार्फत, सारथी मार्फत, महाज्योती मार्फत किंवा टीआरटीआय मार्फत, त्यांना कोणत्या लिंकवर जावं लागेल. इथे क्लिअरली लिंक जे आहे त्या देऊन आहे मित्रांनो, आणि याच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा नक्की दिसून येतील. ठीक आहे, तर जर तुम्हाला बार्टीचा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्यासाठी एक स्पेशल बार्टीची लिंक दिलेली आहे, bartcet.in. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर तुम्हाला टीआरटीआयचा फॉर्म भरायचा असेल तर टीआरटीआय साठी सुद्धा लिंक देऊन आहे. सारथीची एक वेगळी लिंक आहे, महाज्योतीची एक वेगळी लिंक आहे आणि आरटी याची सुद्धा एक वेगळी लिंक जी आहे ते देऊन आहे. म्हणजे तुम्ही ज्याही कॅटेगरीमध्ये येत असाल ती कॅटेगरी तुम्हाला शोधायची आणि त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरायचा. परंतु सर मी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे कसं ओळखायचं हो, म्हणजेच सारथीमध्ये नेमक्या कोणकोणत्या कॅटेगरी असतात, टीआरटीआय मध्ये नेमक्या कोणकोणत्या कॅटेगरी असतात, हे नेमकं कसं ओळखायचं. तर याचंही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच प्रसिद्धी पत्रकामध्ये जे आहे ते दिसून येईल. म्हणजेच कोणकोणत्या जातींचा समावेश जो आहे तो बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आरटी मध्ये जो आहे तो केला जातो. आता याच्यामध्ये सिंपल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की जी बार्टी ही संस्था आहे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या जाती येतात. म्हणजे तुमची जर जात याच्यामध्ये असेल तर तुम्ही शोधून लगेच जो फॉर्म आहे तो फिल करू शकता. तर लक्षात असू द्या मित्रांनो, बार्टी मध्ये अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनी मादी, दखनी मांग, राधे मांग, मादनी, मदिगा, मांग मशी, मांग गारुडी, गरुडी, मांग गरुडी, मदारी या वगळता इत सर्व जाती. ठीक आहे, या इथपासून तर इथपर्यंत वगळता जेवढ्याही जाती येतात, म्हणजेच एससी कॅटेगरीमध्ये या जाती वगळून जेवढ्याही जाती येतात त्या सगळ्या जाती ज्या आहे या बार्टी अंतर्गत ज्या आहे त्या भरल्या जातील. म्हणजेच पूर्व प्रशिक्षणासाठी तुम्ही बार्टी अंतर्गत फॉर्म जो आहे तो भरू शकता. त्यानंतर सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे, याच्यासाठी नेमक्या कोणकोणत्या येतात तर मराठा कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा. ठीक आहे, यापैकी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्ही सारथी अंतर्गत फॉर्म जो आहे तो फिल करू शकता. त्यानंतर टीआरटीआय म्हणजेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, याच्यामध्ये कोणत्या येतील तर संपूर्ण अनुसूचित जाती. ठीक आहे, सर्वच्या सर्व अनुसूचित जाती, म्हणजे एसटी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही टीआरटीआय अंतर्गत फॉर्म जो आहे तो भरू शकता. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण महाज्योती म्हणतो ना रे, त्याचं ऑफिस नागपूरला आढळतं. तर महाज्योती अंतर्गत तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ज्याला व्हीजेएनटी म्हणतो, किंवा विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसीच्या ज्या जाती आहेत त्या सगळ्या येतील मित्रांनो महाज्योती अंतर्गत. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल आणि तुम्ही या जाती वगळता असाल तर तुम्ही बार्टी अंतर्गत फॉर्म भरू शकता. जर तुम्ही सारथी म्हणजेच कुणबी, मराठा कुणबी यांच्यामध्ये येत असाल तर तुम्हाला सारथी अंतर्गत फॉर्म भरावा लागेल. आणि जर तुम्ही टीआरटीआय म्हणजेच एसटी अंतर्गत येत असाल तर तुम्हाला टीआरटी अंतर्गत फॉर्म जो आहे तो फिल करावा लागेल. सोबतच तुम्ही महाज्योती अंतर्गत ओबीसी असेल, व्हीजेएनटी असेल, एसबीसी असेल या अंतर्गत येत असाल तर तुम्हाला महाज्योती मार्फत जो आहे फॉर्म भरावा लागेल. आणि सोबतच एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्यामध्ये आरटी म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी, आता याच्यामध्ये कोणकोणत्या येतील, जर तुम्ही या जातींमध्ये येत असाल म्हणजेच मादगी, मदिगा, मांग, मातंग, मिनी मदिगा, दखनी मांग, राधे मांग, म्हणजेच इथे ज्या जाती देऊन होत्या ना रे, ज्या वगळलेल्या होत्या त्या जाती इथे इन्क्लूड केलेल्या आहे. आणि जर तुम्हाला आरटी अंतर्गत फॉर्म भरायचा असेल म्हणजे तुम्ही या जातीमध्ये येत असाल तर तुम्ही आरटी अंतर्गत फॉर्म जो आहे तो फिल करू शकता. एक नवीन निघालेला आहे त्याच्यामुळे आरटी अंतर्गत तुम्ही जर तुम्ही या जातींमध्ये येत असाल तर नक्की फॉर्म हा भरू शकता. ठीक आहे, एवढी माहिती नेहमी लक्षात असू द्या. आता आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बार्टी संस्थेमार्फत जाहिरात प्रसिद्ध का करण्यात आली. ठीक आहे, बार्टी संस्थेमार्फत का जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली याचं अगदी सोपं आणि नेमकं उत्तर असं आहे की बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमार्फत राबवण्यात आलेली पूर्व प्रशिक्षण योजना जी असते याची जबाबदारी जी आहे ना मित्रांनो ते देण्यात आलेली आहे. म्हणजे परीक्षा, चाळणी परीक्षा घेण्याची, सीईटी ज्याला आपण म्हणतो ना, ती चाळणी परीक्षा घेण्याची जबाबदारी जी आहे ना ती बार्टी या संस्थेला देण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि ती सीईटी
घेण्याची जबाबदारी यांना देण्यात आल्यामुळे हे जे आहेत या संस्थेमार्फत जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येते. म्हणजे नेमकं आपल्या मनामध्ये येतं की सर TRTI मार्फत जाहिरात का प्रसिद्ध होत नाही किंवा सारथी महाज्योती मार्फत का नाही. बार्टी मार्फत यासाठी होते कारण की जबाबदारी त्यांच्यावर आहे पूर्व प्रशिक्षणाची CET घेण्याची. नेहमी लक्षात असू द्या, पूर्व प्रशिक्षणासाठी तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर जी CET घेतली जाते ना, ती CET घेण्याची जबाबदारी बार्टीची आहे. आणि नेमका प्रश्न लक्षात असू द्या. ओके, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, RT या संस्थेअंतर्गत कोणत्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही नेमकं कोणकोणत्या गोष्टींसाठी अप्लाय जे आहे ते करू शकता, कोणकोणते फॉर्म जे आहे, कोणकोणते फॉर्म तुम्ही फिल करू शकता. त्यासाठी सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि RT यांच्या मार्फत UPSC, ज्याला आपण नागरी सेवा परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण म्हणतो, दिल्लीसाठी आणि सोबतच UPSC महाराष्ट्रासाठी. लक्षात असू द्या, UPSC दिल्लीसाठी सुद्धा आणि UPSC महाराष्ट्रासाठी सुद्धा. त्यानंतर MPSC राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा म्हणतो ना, राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याचा सुद्धा MPSC. त्यानंतर MPSC गट ब आणि गट क, ज्याला आपण कंबाईनची परीक्षा म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यायिक सेवा, JMFC प्रशिक्षण कार्यक्रम असेल, MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा असेल, ठीक आहे, MES ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर बँक, IBPS, रेल्वे, LIC या स्पर्धा असतील, पोलीस आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण असेल किंवा कर्मचारी निवड आयोग SSC वर्ग 3 ची परीक्षा पूर्व प्रशिक्षण असेल, या सर्व जे आहे बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि RT यांच्या मार्फत जे आहे त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या. म्हणजे या नेमक्या एक्झाम अशा आहेत ज्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतभर ज्या आहेत त्या आढळून येतात. तर यातल्या मॅक्सिमम एक्झाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये होतातच. ठीक आहे, या सगळ्या एक्झाम महाराष्ट्रामध्ये होतातच. तर याचं पूर्व प्रशिक्षणासाठी तुम्हाला काय करायचंय, CET क्रॅक करायची आणि CET जे आहे ते यावेळेस घेतल्या जाणार आहे, ज्याची शेवटची तारीख आहे रे 20 ऑगस्ट. ठीक आहे, हे नेमकं लक्षात असू द्या, 20 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म जो आहे तो फिल करायचाच आहे. ठीक आहे, तर तुम्ही यापैकी कोणत्याही एक्झाम साठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. ठीक आहे, ओके. आता याच्या नेमका पुढचा जो प्रश्न आहे तो आपण घेऊया. आणि पुढचा प्रश्न काय आहे की बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, RT या संस्थेची विविध योजनांसाठी किमान पात्रता काय आहे. ठीक आहे, नेमकं विचारलेलं आहे की किमान पात्रता काय, म्हणजे आम्हाला फॉर्म तर भरायचा आहे पण आमची पात्रता त्यामध्ये बसते का. आणि हा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना पडलेला आहे की नेमकं आम्हाला आमची पात्रता काय असणार आहे. त्यामध्ये सिंपल आणि अगदी साध्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की UPSC नागरी सेवा दिल्ली आणि महाराष्ट्रासाठी किमान तुमची पदवी उत्तीर्ण असली पाहिजे. हे नेमकं लक्षात असू द्या की UPSC जर तुम्हाला द्यायची आहे दिल्ली असो किंवा महाराष्ट्रासाठी, तुमची पदवी उत्तीर्ण असली पाहिजे. त्यानंतर MPSC साठी सुद्धा पदवी उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्यायदंड अधिकारी, ज्याला आपण JMFC ची एक्झाम म्हणतो, त्यासाठी विधी शाखेची पदवी, ठीक आहे, LLB जे आहे ते कंप्लीट असलं पाहिजे, म्हणजे विधी शाखेची पदवी तुमची उत्तीर्ण असली पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा MES ज्याला म्हणतो, त्यासाठी इंजिनिअरिंग पदवी असली पाहिजे, कारण की इंजिनिअरिंग जॉब असल्यामुळे इंजिनिअरिंग पदवी असली पाहिजे. त्यानंतर बँक, IBPS असेल, रेल्वे, LIC यासाठी सुद्धा किमान पदवी जी आहे ते उत्तीर्ण असलंच पाहिजे. त्यानंतर पोलीस आणि मिलिटरी भरती, आता इथे लक्षात असू द्या, पोलीस आणि मिलिटरी भरती याच्यासाठी 10वी + 12वी उत्तीर्ण पाहिजे. यासाठी ग्रॅज्युएशन नसेल तरी चालतं, म्हणजे बाकी याच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे. परंतु पोलीस आणि मिलिटरी भरतीसाठी तुम्हाला 10वी + 12वी, 10वी + 2 म्हणजे 12वी जे आहे ती उत्तीर्ण पाहिजे. आणि कर्मचारी निवड आयोग, ज्याच्यामध्ये आपण SSC CGL म्हणतो, त्याच्यासाठी किमान पदवी उत्तीर्ण पाहिजे. आता याच्यामध्येही भरपूर मुलांचे असे प्रश्न असतात की सर, जो कर्मचारी निवड आयोग म्हणजे जे स्टाफ सिलेक्शन कमिशन आपण ज्याला म्हणतो, म्हणजेच SSC, याच्यामध्ये 12वी बेसवर फॉर्म भरता येईल का, तर अजिबात नाही. लक्षात असू द्या, हे SSC CHSL किंवा SSC MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ ज्याला आपण म्हणतो ते वगैरे नाहीये. म्हणजे 10वी 12वी बेसवर याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही. याच्यामध्ये फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन बेसवरच फॉर्म भरता येणार आहे, कारण की हे SSC CGL आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. ठीक आहे, त्यामुळे यामध्ये जर तुमची पदवी उत्तीर्ण असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. 10वी 12वी बेसवर यामध्ये फॉर्म अवेलेबल नाही, हे नेमकं लक्षात असू द्या. आणि जर तुम्हाला 10वी किंवा 12वी तुमचं झालेलं असेल तरच तुम्ही पोलीस आणि मिलिटरी भरती याच्या पूर्व प्रशिक्षणासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. ठीक आहे, एवढी माहिती नेमकी लक्षात असू द्या. त्यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या प्रश्नावर आपण जाऊया. आणि पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अगदी महत्वाचा, तो म्हणजे कागदपत्रांचा, की सर आमच्याजवळ हे कागदपत्र आहे, सर आमच्याजवळ ते कागदपत्र आहे, हे नाही ते नाही. तर त्याच्यापैकी कोणकोणते कागदपत्र नेमके लागतात ना त्याच्याबद्दल समजून घ्या. की सिंपल इथे दिलेलं आहे की बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, RT या संस्थांच्या विविध योजनांच्या लाभांसाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे महत्वाची आहे, तर सर्वप्रथम जात जमातीचे मूळ प्रमाणपत्र. ठीक आहे, त्याचे एक स्कॅन प्रत. ठीक आहे, कारण की ऑनलाईन अपलोड करायचे ना, त्यामुळे इथे दिलेला आहे स्कॅन प्रत. ठीक आहे, त्यानंतर जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो ना ते. ठीक आहे, त्यानंतर 10वी गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र हे सुद्धा दिलेलं आहे. 12वी गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र,
पदवी गुणपत्र, ठीक आहे, म्हणजे जे ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याचं पदवी गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र, इथे किंवा दिलेलं आहे, म्हणजे तुमच्याजवळ सर्टिफिकेट किंवा जे मार्कलिस्ट दोन्हीपैकी एकही असलं ना तरी चालून जाईल, ठीक आहे. आणि रहिवासी दाखला, मूळ प्रमाणपत्र याची सुद्धा एक स्कॅन पण, ठीक आहे, म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा तुमच्याकडे हे असलंच पाहिजे, ठीक आहे. सोबतच पुढे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहे ज्याच्यामध्ये आधार कार्ड, ठीक आहे, आधार कार्ड प्रत्येक नागरिकाजवळ असतंच, त्यामुळे आधार कार्ड हे सुद्धा दिलेलं आहे, तर आज लक्षात असू द्या आधार कार्ड ही असलंच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड लिंक असलेल्या मूळ बँक तपशील, ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पासबुक, ठीक आहे, ज्याला आधार कार्ड लिंक आहे असं पासबुक लागेल. त्याच्यानंतर तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला, ठीक आहे, लक्षात असू द्या मूळ उत्पन्नाचा दाखला, आणि त्याच्यामध्ये 1 वर्षाचा दाखला चालत नाही, तो 3 वर्षांचाच असला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जन किंवा निर्गमित केलेला दिव्यांगाचा, ठीक आहे, जो दाखला आहे ना त्याची सुद्धा एक स्कॅन प्रत लागेल. अनाथ असल्यास, म्हणजे जर तुम्ही ऑर्फन असल्यास, ठीक आहे, उपयुक्त महिला बाल विकास आयुक्तालयात यांनी निर्गमित केलेला अनाथांचा दाखला लागेल, ठीक आहे, त्याची एक स्कॅन प्रत लागेल. आणि नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही नॉन क्रिमिलियर या गटात बसत असाल तर नॉन क्रिमिलियर दाखला ज्याचं एक मूळ प्रमाणपत्र किंवा स्कॅन प्रत जे आहे ते सुद्धा लागणार आहे. पण नॉन क्रिमिलियर लक्षात असू द्या सारथी आणि महाज्योती यांच्याकरताच गरजेचं आहे, ठीक आहे, नॉन क्रिमिलियर सारथी आणि महाज्योती यांच्याकरताच गरजेचं आहे, बार्टी आरटी साठी नाही, हे नेमकं लक्षात असू द्या. आणि यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, की यामध्ये जी कास्ट व्हॅलिडिटी आहे, भरपूर जणांचा प्रश्न असतो की सर आमच्याजवळ कास्ट व्हॅलिडिटीच नाही, आम्ही काय करावं, फॉर्म भरू की नको भरू. तर लक्षात असू द्या मित्रांनो, तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी फक्त आणि फक्त एसटी साठी गरजेची आहे, म्हणजे जे शेड्यूल्ड ट्राईब मध्ये येतात ना त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी ही गरजेची करण्यात आलेली आहे, बाकी याच्यासाठी नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, परंतु तुम्ही एसटी कॅटेगरी मध्ये असाल तर कास्ट व्हॅलिडिटी ही नेमकी काढूनच घ्या, ठीक आहे. ओके, त्यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे जो अनेकांच्या मनामध्ये असतो त्याच्यावर जाऊया, की मातंग आणि तत्सम जातीच्या विद्यार्थ्यांनी बार्टीच्या लिंकवर अर्ज करण्याची आवश्यकता आहे का? ठीक आहे, मातंग आणि तत्सम जातीच्या विद्यार्थ्यांनी बार्टीच्या लिंकवर जाण्याची गरज आहे का रे? त्याच्यामध्ये सिंपल लक्षात असू द्या नाही, ठीक आहे. मातंग आणि तत्सम जातीच्या, आपण बघा आधी सुरुवातीला जाती बघितल्या त्यामध्येही मातंग आणि त्यांच्या रिलेटेड जाती दिलेल्या होत्या, लक्षात असू द्या मित्रांनो, त्यांनी या म्हणजे बार्टीच्या साईटवर जाण्याची गरज नाही, कारण की त्यांच्यासाठी क्लिअरली आरटी बनवला आहे ना रे, मग बार्टीवर कशाला जाल, म्हणून त्यांनी बार्टीच्या साईटवर जाण्याची गरज नाही. मातंग आणि त्यातील तत्सम जातीमधील विद्यार्थ्यांसाठी आरटी ही संस्था जी आहे ती कार्यरत आहे, आणि त्याची लिंक सुद्धा इथे दिलेलीच आहे, आणि हीच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे. म्हणजेच तुम्ही मातंग आणि त्याच्या रिलेटेड जातींमध्ये येत असाल तर तुम्हाला ही जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही फॉर्म जो आहे तो फिल नक्की करू शकता, ठीक. त्यानंतर पुढचा प्रश्न इथेच दिलेला आहे, आणि पुढचा प्रश्न काय की आरटी व बार्टी या दोन्ही संस्थांमध्ये मातंग आणि तत्सम जातीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल का? अगदी सुरुवातीला रिलेट करणारच प्रश्न आहे, आणि प्रश्न असा आहे की आरटी आणि बार्टी या संस्थांकडे मातंग आणि तत्सम जातीच्या, म्हणजे प्रश्न असा आहे की आरटी कडे अर्ज केलाय तर आम्हाला बार्टी कडेही अर्ज करता येईल का? त्याचं सुद्धा उत्तर आहे मित्रांनो नाही, ठीक आहे, लक्षात असू द्या की मातंग आणि त्यातील तत्सम जाती करता मांग, मातंग, मिनिवानिंग, दखनी मांग, राधे मांग, मादगी, ठीक आहे, मदिगा, मांग मशी या जेवढ्याही इथे दिलेल्या आहेत त्यासाठी आरटी संस्था कार्यरत करते, त्यामुळे त्यांना आरटी कडेच अर्ज करावा लागेल, बार्टी कडे तर करताच येणार नाही, त्यामुळे लक्षात असू द्या त्यांच्यासाठी आरटी संस्था आहे. आणि बार्टी संस्थेसाठी नोंदणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आरटी संस्थेसाठी नोंदणी करता येते का? म्हणजे एकीकडे आम्ही बार्टी कडे केलेलं आहे तर पुन्हा आम्हाला आरटी कडे येता येईल का? त्याच्यासाठी लक्षात असू द्या त्याचंही उत्तर आहे मित्रांनो नाही, ठीक आहे. सर्व संस्थांसाठी परीक्षा पोर्टल हे एकच असल्याने ऑलरेडी एक्झिट हा मेसेज जो आहे तो तुम्हाला दाखवला जाईल, त्यामुळे तुम्ही एकीकडे बार्टी कडे अर्ज केलाय आणि आता तुम्ही पुन्हा चालाकीने आरटी कडे येत आहे तर तसं करता येणार नाही, ठीक आहे. ऑलरेडी एक्झिट हा मेसेज तुम्हाला येईल, आणि त्याच्यामुळे असा आगाऊपणा करूच नका, ठीक आहे. बार्टी कडे अर्ज केलाय बार्टी कडेच राहा, ठीक आहे. जर त्याच्या व्यतिरिक्त जे आपण काच दाखवलेल्या होत्या म्हणजे आरटीच्या याच्यात तुम्ही बसत असाल तर आरटी कडे अर्ज करा, ठीक आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यावर जाऊया आपण, आणि पुढचा प्रश्न काय म्हणतोय आपल्याला, आणि पुढचा प्रश्न म्हणतोय आपल्याला की बार्टी अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना बार्टी किंवा आरटी अंतर्गत त्याच योजनेचा दुबार लाभ घेता येईल का? म्हणजे पुन्हा लाभ जो आहे तो घेता येईल का? आता इथे छोटीशी गोष्ट जी आहे ती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, आणि इथे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या, ठीक आहे. आता बघा इथे प्रश्न आहे की बार्टी अंतर्गत कोणत्या योजनेचा ऑलरेडी लाभ घेतलेला आहे, ठीक आहे, ऑलरेडी तुम्ही लाभ जो आहे तो घेतलेला आहे, तर तुम्हाला पुन्हा जो यावेळेस लाभ घेता येईल का? म्हणजेच तुम्ही सपोज पोलीस आणि मिलिटरी भरती याच्यासाठी तुमचं 2024 मध्ये जे आहे ते सिलेक्शन झालेलं होतं आणि तुम्ही योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. आता काय होईल, तुम्ही या योजनेचा लाभ जो आहे तो पुन्हा घेता येणार नाही,
ठीक आहे, तुम्हाला पोलीस भरतीचं ऑलरेडी प्रशिक्षण मिळालं ना रे, त्यामुळे तुम्ही पुन्हा प्रशिक्षण घेऊ शकणार नाही. हा, परंतु तुम्ही बाकी गोष्टींचं प्रशिक्षण जे आहे ते घेऊ शकता. ठीक आहे, समजत आहे. तसंच फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया की बघा, आता इथे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला आपण एमपीएससी राज्यसेवा म्हणतो. ठीक आहे, ते एमपीएससी राज्यसेवामध्ये तुमचं मागच्या वर्षी सिलेक्शन झालेलं होतं. ठीक आहे, तुम्ही त्यांचा चांगला लाभ सुद्धा घेतला, त्यांचे फायदे सुद्धा तुम्हाला मिळालेले आहे. आता पुन्हा तुम्हाला हाच फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, पुन्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकाल का? तर नाही. बघा, हा फॉर्म भरता येईल, पण तुम्हाला लाभ जो आहे तो कोणत्या गोष्टीचा मिळेल? लाभ मिळेल फक्त तुम्हाला यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा. ठीक आहे, समजतंय? आणि जर तुम्ही यूपीएससीचा फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, लक्षात असू द्या, जर तुम्ही यूपीएससीचा फॉर्म मागच्या वर्षी भरलेला होता आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे जे पूर्व प्रशिक्षण आहे ते सुद्धा, त्याचा लाभ सुद्धा तुम्हाला मिळालेला होता, तर यावेळेस तुम्ही पुन्हा कशासाठी फॉर्म भरू शकणार नाही. ठीक आहे, लक्षात येत आहे? जर मागच्या वर्षी तुमचं एमपीएससी राज्यसेवासाठी सिलेक्शन झालेलं होतं, तर तुम्ही वरचे हे कोणतेही फॉर्म भरू शकणार नाही. हा, तुम्ही यूपीएससीचा फॉर्म मात्र भरू शकता. परंतु जर तुमचं मागच्या वर्षी यूपीएससी साठी सिलेक्शन झालं होतं, तर लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्ही यावेळेस पुन्हा कोणत्याही याच्यासाठी अप्लाय करू शकणार नाही. ठीक आहे, लक्षात येते काय म्हणतोय ते? म्हणजेच तुम्ही याला अगदी वरिष्ठ पातळीनुसार जे आहे ते लक्षात ठेवू शकता की तुम्हाला जर याचं प्रशिक्षण ऑलरेडी मिळालेलं होतं, तर तुम्ही खालचं प्रशिक्षण घेऊ शकता. ठीक आहे, जर तुम्हाला याचं प्रशिक्षण ऑलरेडी मिळालेलं होतं, त्याच्या खालचे प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, परंतु जर सर्वात खालचं, ज्याला आपण वरिष्ठ पातळी म्हणतो ना, यूपीएससी सर्वात टॉपला येतं ना, त्यामुळे जर तुम्हाला याचं प्रशिक्षण मिळालंय ना रे, याचं ऑलरेडी प्रशिक्षण घेऊन आहे तुम्ही, याच्या खाली काहीच नाही ना, तर तुम्ही कसलं प्रशिक्षण घेणार? ठीक आहे, समजताय? त्यामुळे याच्या खाली काहीच नसल्यामुळे तुम्ही प्रशिक्षण जे आहे, पूर्व प्रशिक्षण जे आहे ते अजिबात घेऊ शकत नाही. हे नेमकं लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि याच्यामध्येही अजून एक गोष्ट लक्षात असू द्या, हे कोणासाठी आहे रे? बघा, बार्टी अंतर्गत कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला? बार्टी आणि आरटी साठी. ठीक आहे, समजतं मी काय म्हणतो? बार्टी आणि आरटी साठी. परंतु जर तुम्ही महाज्योती मार्फत, सारथी मार्फत याच्या आधी ऑलरेडी कशाचं प्रशिक्षण घेतलं असेल, ठीक आहे, महाज्योती असेल, सारथी असेल किंवा टीआरटीआय असेल, याच्या मार्फत ऑलरेडी कशाचं प्रशिक्षण घेतलेलं असेल, तर तुम्ही यावेळेस कोणत्याच योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. ठीक आहे, ही गोष्ट नेमकी समजून घ्या. जर याच्या आधी म्हणजे 2024 मध्ये 23 मध्ये जर तुम्ही पूर्व प्रशिक्षण घेतलेलं असेल, महाज्योती, टीआरटीआय, सारथी यांच्या मार्फत पूर्व प्रशिक्षण घेतलं असेल, तर तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ जो आहे तो घेऊ शकणार नाही. फक्त एकच अपवाद ठरतो बार्टी आरटी साठी, की जर तुम्ही म्हणजे बार्टी मध्ये मागच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरलेला होता, तुम्हाला एमपीएससीचं चांगलं, राज्यसेवेचं चांगलं प्रशिक्षण मिळालं, तर तुम्ही याच्या खालचं प्रशिक्षण जे आहे ते घेऊ शकता. पण यूपीएससीचं जर तुम्ही मागच्याच वर्षी प्रशिक्षण घेतलेलं आहे किंवा त्याच्या मागच्या वर्षी प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर तुम्ही पुन्हा याचं प्रशिक्षण यूपीएससीचं घेऊ शकत नाही आणि त्याच्या खाली कोणतीच पोस्ट नसल्यामुळे तुम्ही कोणतेच प्रशिक्षण जे आहे ते नाही घेऊ शकत. हे नेमकं लक्षात असू द्या. पण हे कोणासाठी आहे? ज्यांनी ऑलरेडी पूर्व प्रशिक्षण घेतलेलं आहे. ठीक आहे, ज्यांनी नुकता फॉर्म भरलेला होता पण त्यांची सीईटी निघाली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ते पुन्हा फॉर्म भरू शकतात. पण ज्यांना पूर्व प्रशिक्षण मिळालेलं आहे ते मात्र फॉर्म भरू शकत नाही. ही नेमकी गोष्ट लक्षातच असू द्या. ठीक आहे, कदाचित तुम्हाला ही गोष्ट जी आहे ती थोडक्यात समजलेली असेल. ओके, आता याच्यानंतर एक शेवटचा आणि एक थोडा इंटरेस्टिंग प्रश्न इथे दिलेला आहे. तो असा आहे की पदवीच्या द्वितीय, तृतीय, ठीक आहे, वर्षाला असणारे विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी या योजनेसाठी अर्ज करू शकतात का? तर याचं सुद्धा उत्तर आहे पूर्वीप्रमाणेच नाही, नाही आणि नाही सुद्धा. तर लक्षात असू द्या मित्रांनो की पदवीच्या, तुम्ही सेकंड इयरला असाल किंवा थर्ड इयरला असाल, तर तुम्ही याचा जे पूर्व प्रशिक्षणासाठी जो अर्ज आहे ना तो नाही करू शकत. तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. हे नेमकं लक्षात असू द्या की ग्रॅज्युएशन कंप्लीट असालच तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. परंतु तुम्ही द्वितीय किंवा तृतीय वर्षाला आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ही गोष्ट नेमकी लक्षात असूच द्या. ठीक आहे, तर हे होते मित्रांनो काही प्रश्न जे बार्टी अंतर्गत आले होते, जे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडेफार येतच असतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं निरीक्षण जे आहे ते कदाचित तुम्हीही केलेलं असेल, मीही केलेलं होतं आणि ते कदाचित आता तुमच्या मनातून जे आहे ते सॉल्व्ह झालेलं असेलच. ठीक आहे, ओके. आणि या संपूर्ण लिंक म्हणजे बार्टीचे असेल, आरटी, टीआरटीआय असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, या संपूर्ण लिंक जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे आहे ते दिसूनच येतील. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीचे गुगल फॉर्मची लिंक सुद्धा दिसून येईल. ठीक आहे, तो फॉर्म सुद्धा नक्की भरून घ्या आणि त्यामध्ये आपला व्हॉट्सअप नंबरच टाका, कारण की याच्या येणारी पुढची कोणतीही अपडेट असो, म्हणजे एक्झाम रिलेटेड अपडेट असो किंवा कोणतीही अपडेट असो, की हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे, हॉल तिकीट कधी येतील, कुठे येतील, हे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर जे पोहोचवण्याचं काम जे आहे ते आम्ही नक्की करू. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म जो आहे तो भरणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, आणि सोबतच जर तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास, ठीक आहे, खाली तुम्हाला नंबर जे आहे ते दिसूनच येत असेल. ठीक आहे, स्क्रीनवर असलेल्या कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करून जो आहे तुमचे कोणतेही प्रश्न जे आहे ते डायरेक्ट विचारू शकता. ठीक आहे, नक्की तुम्हाला मदत जी आहे ती करण्यात असेल. सोबतच तुम्हाला आमच्या विविध संस्थांचे जे हेडक्वार्टर आहे ते सुद्धा दिसून येत असेल. त्यामुळे कोणत्याही प्लेसेसवर जाऊन कोणत्याही ब्रांचेसला तुम्ही भेट देऊ शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरीक्षण जे आहे, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला त्या संस्थांद्वारे मिळूनच जाईल. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही ब्रांचेसवर जाऊ शकता आणि तिथे तुमचं प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नेमकं घेऊ शकता. ठीक आहे,
तर ही होती मित्रांनो आजची माहिती. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की कराल, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काळी स्टेटसही ठेवत चला. आणि लक्षात असू द्या की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे पुढे येणारा कोणताही व्हिडिओ असेल तुमच्या डोळ्यासमोरून जरी गेला तरी तुम्हाला क्लिक झाला पाहिजे, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे. आणि सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला.